की लोकशाहीची आज इथे चालली सट्टा बरोबर. होती निवडणुका जणू खेळती जसे सट्टा. आज मोदींनी वाटोळ केलं बा. मोदींनी वाटोळ केला काय बावटची ते पटतंय का तुम्हाला? अजिबात पटत नाही. त्याच टायमाला लाईट जाते बरोबर. तेव्हा त्याच्यातून कसं? आता गॅस बी नाही, हा. त्याच्यावर शेगडीवर आले तर शेगडीला बी लाईट नाही. तुमच्याकडे मातब्बरणी येते त्याचे वाघ पण येत का? भरपूर वाघ येत. लढता निवडणुकीत हा प्रत्येक पट्टा आणि तो जातीला त्या लावितो बघा बट्टा. पैशावाल्याच्या उमेदवाराचा नट्टा पट्टा पाहून झुकतो तिकडे अधिक मतांचा गट्टा. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम जोडे तुमचं सर्वांचं एलएस न्यूज मराठी चॅनलवरती मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आत्ता सध्या आपण सविंदने या गावात पोहोचलेलो आहोत आणि आजची वारी आपण तर चालू करतोय. शिरोळ तालुका बऱ्या प्रमाणात आपण कव्हरेज करायचं काम करतोय आणि आता गावोगावी चालू झालोय. आणि बघितलंय का, आत्ता 11:15 वाजले तरी जनतेचा खूप प्रतिसाद आपल्या बरोबर आहे. आज बघूया या गावची काय परिस्थिती आहे, काय नाही, पाणी काय म्हणतंय, रोड काय म्हणताय, शेतकरी वर्ग काय म्हणतोय. चला तर मग जाणून घेऊया जनतेचा कौल. राम राम मंडळी, राम 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 राम. पहिलं तुम्हाला तर माहिती आहे, आपण शो चालू करताना ज्येष्ठांपासून चालू करतो. आधी ज्येष्ठांना विचारूया. नमस्कार आजोबा, बोला. काय म्हणताय, कशी चालू आहे काय नाही, तब्येत? ठीक ठीक आहे. काय म्हणते गावगाडा, काय म्हणतोय? गावगाडा चाललाय चांगलं व्यवस्थित. बर, पाणी काय म्हणतंय? पाण्याची थोडीशी टंचाई भासली, पाण्याची लई टंचाई का? थोडीशी भासली. थोडीशी भासते. हो. बर, काय म्हणताय एकंदरीत, काय चाललंय? एकदम मस्त. मस्त. काय म्हणते तरुण पिढी? तरुण पिढी काय थोडीशी रोजगाराची समस्या आहे इकडे. हा, रोजगाराची हम्म. समस्या आहे. हम्म. शिरूर एवढं मतदारसंघ आहे, एवढं गाव आहे, मोठं गाव आहे चांगलं, MIDC वगैरे आहेत. मग इथं तरुणांना रोजगार नाही का? स्थानिक तरुणांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात रोजगार नाही. स्थानिक तरुणांना रोजगार नाही, मग काय बाहेरच्या तरुणांना नाही का इथं? हो, बर, मग तुमचं कसं रोजगाराचं काय आहे? मी तरुणांनी काय करायचं? पत्रकारिता करतोय सकाळ. बर, सकाळमध्ये. बर, तुम्ही पत्रकार आहेत. बर, काय म्हणते गावचं, काय म्हणतोय एकंदरीत, काय पालट काय म्हणतोय? गावचा विकास चांगल्या प्रमाणात झालेला आहे. चांगल्या हा, प्रमाणात. पाणी वगैरे थोडीशी आता विहिरींना टंचाई बसली, बर, परंतु डिंब्या धरणाचं पाणी इकडं असल्यामुळं तेवढ्या प्रमाणात काही जास्त जाणवत नाही. बर. सुजलाम सुफलाम बाग आहे. हा. हा. बर, नक्कीच एकंदरीत आजोबाला विचारूया, पत्रकार साहेबांचा आभार मानूया. काय म्हणते? राम राम. राम 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 राम. काय म्हणते तब्येत पाणी? एकदम मजेशीर आहे. लय ऊन आहे राव तुमच्याकडे. काय नाही, जाणवतं थोडं. थोडं जाणवतंय. जाणवतं. कोणाच्या जवळ पोहोचत येत म्हणायचं. नाही नाही, काय नाही. नाही. बर, काय म्हणते शेती, काय म्हणते? एकदम मजेत आहे. मजेत. मजेत आहे. काय आहे शेतात? शेतात काय नाही, जे गुरांचं खाणं आहे. गुरांचं का नाही? बर, काय म्हणतोय पाऊस पाणी? आता सध्या शॉर्ट आहे ना. रे काय वाट बघताय म्हणायचं सगळी हा, पाऊस? वाट बघते वाट बघते वाट बर, बघते. काय म्हणते रस्ते वगैरे, काय म्हणतात गावचे? बरं आहे, व्यवस्थित आहे. महागाई काय म्हणते? महाग आहे आता जळालीच. महागाई झाली. आलो आलो तुमच्याकडे आलो. आलो हो, तुमच्याकडे थांबा. आलो. थांबा थांबा, तुमच्याकडे आलो. पाटील थांबा ना जरा 2 मिनिटं. पाटील पाटील लय आघाडी नका येऊ. हा. आलो आलो, सगळी गाणी वाजू आपण. हा, तुम्ही काय म्हणता, काय म्हणतात चाललंय? काय नाही, मजेत आहे. पाटलांकडे बघू हा, आपण आता. पाटील बघा. हा, थांबा थांबा, तुम्ही पाटील या. पाटील काय म्हणताय, काय म्हणते महागाई? महागाई तरी एकदम बेकार आहे बुवा. बेकारी हा. का हो? पाटलांनीच असं म्हणायचं म्हणलं, गोरगरिबांनी काय म्हणायचं? पाटलांनी काय म्हणायचं, अख्खं कांदे वखारी टाकले, सडायला लागले, त्याला बाजार नाही. सरायला लागले. हा, त्याला ही म्हणतात कर्जमाफी केली आम्ही. कायची कर्जमाफी? हा. कोणाला कर्जमाफी झाली? नाही झाली. कोणाला झाली? म्हणजे तुम्हाला फक्त- तुम्हाला घेतली का? हा, तुम्हाला नाही, मिळाली? आम्हाला तर आणि मग कसं गावापासूनच काय होत नाही. कर्जमाफीचं नाव कसं काय घेता? बरोबर आहे. बरं, अहो हे एवढे बॅनर तीन लावल्यात, परत कर्जमाफी म्हणतायत. कोणतं आता तुमचं द्यायची म्हणताय. तुमचं बॅनर लागले, तुमचंच कर्जमाफी झालेली. नाही नाही, आमचं नाही. खरंच झाली. अहो आम्ही पाटील साहेब, आम्ही चॅनल मधून आलोय, आमची कर्जमाफी झाली असती तर एवढ्या उन्हात आलो असतो का? आम्ही किती दर दिवस उन्हात आहे. दर दिवस उन्हात आहे. आमचं नाही बरोबर करायचं. बरोबर बरोबर आहे. शेतकरी रोज उन्हात मरतोय, रोज उन्हात मरतोय तरी. आमचं करा ना विचार. बरोबर आहे, शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. आज महागाई काय द्या म्हणते? ना लोकांना कर्जमाफी सरसकट. द्यायला पाहिजे ना, सरसकट द्यायला पाहिजे कर्जमाफी. तुम्ही द्यायला पाहिजे. आम्ही कशी देणार? मग तुम्ही काय झाला? हा, बर बर, पाटील नक्की नक्की तुमच्या मताचा विचार केलाच पाहिजे. कर्जमाफी व्हायलाच पाहिजे, कारण शेतकरी राजा आज मरायला लागलाय. कांदे किती गोणे होते? कांदे 100-200 गुण सडून गेले, गारपिटीने सडून सडून गेले. बरोबर आहे, गारपीट झाली, सडून गेली. गारपीट झाली, सोडून गेले. हा, या किती गोण्या सरकारने होत्या? शेतकऱ्याचं टोटल वाटोळ केलेलं आहे. हा, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. बरोबर आहे, कर्जमाफी
शेतकरीचे बरोबर आहे कर्जमाफी झाली. पाटलांचा आदेश हा, घेतो किती गोण्या होत्या बरं? 200 पिशवी 200 गोण्या सगळं सोडून गेलं. सगळे सडून गेले. बरोबर आहे. किती खर्च येतो कांद्याला? कांद्याला एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो काढेपर्यंत 70 ते 80 हजार. अर्धी टाकेपर्यंत. हा. आणि किती आले बरं पैसे रे? आता पैसे काय 64,000 रुपये पट्टी आली. वाटतंय का कर्जमाफीचा फायदा होईल? फायदा झालाच पाहिजे, होईन नाही झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. बरोबर आहे. तिकडे काय म्हणताय दादा, काय चाललंय बोला. जे नियमित कर्ज भरतात हा. त्यांची कर्ज झाली पाहिजे. जे धनदांडगे कर्ज भरत नाही थकव्या यांची झाली ते सरकारने चूक केलेली. बरोबर आहे. हा, हे महत्वाचं आहे. जे कारण नेहमी गोरगरीब भरतात त्यांचं काय नाही. गोरगरीब भरत्यात कुठे पण आणून त्यांची नाही झाली. हा. पण जे धनदांडगे बुडतात ना माफ राहतात ना ते मतांना माफ झाली. बरोबर आहे. हे म्हणजे ह्यो शेतकऱ्यांवर अन्याय झाला. अन्याय झाला, सामान्य अन्याय झाला. धनदांडग्यांचं चांगलं झालं, हे बरोबर. महत्वाचं आहे. बरोबर आहे. नक्कीच शेतकऱ्यांवर अन्याय झाला म्हणायचं. इकडे ताई आलेल्या आहेत. ताई नमस्कार, नमस्ते. कशात? छान. काय म्हणते गाव? गाव चांगले. बरं काय म्हणते लाडकी बहीण, काय म्हणते? लाडकी बहिणीचे काही ना पैसे येत नाहीत. काहींना पाहिजे येत नाही नाही. का बरं? वाटते का ही फक्त इलेक्शन पुरतीच लाडकी बहीण होती? 100% मग आता वाटते का लाडक्या बहिणीला भावाने अंतर दिलंय? दिले ना. मग महागाई काय म्हणते? मागाय अगदी आनंदी आहे. आनंदी. आजी म्हणतात महिला सुरक्षित, महिला सुरक्षित. वाटतंय का खरंच आज महिला सुरक्षित आहेत? नाही. नाहीत. बरं काय वाटतंय बरं, आज तुम्ही शेतकरी आहात, खरंच वाटतंय का सर सुखाने जगतोय म्हणून आपण? नाही ना, महागाई खूप वाढली. शेतकऱ्यांच्या हा. मालाला बाजारभाव नाहीये. हा. त्याच्यानंतर आमचे रस्ते व्यवस्थित नाहीये. रस्ते लोणीला व्यवस्थित जाणारा नाही. रस्ता बरोबर नाही. पारगावला जाणारा हे नाही. लोड हा. शेडिंग चालू आहे. या सगळ्या बरोबर. गोष्टी. आता इथं लाईट वेळेत नाही. लाईट वेळेत नाही. कधी येते कधी जाते तिच्या मनावर आहे. त्याच्या मनावर. पण आता स्वयंपाक करायचं म्हणलं रात्रीच्या वेळेला धारा काढायच्या असतात वगैरे, मग तेव्हा त्याच टायमाला लाईट जाते बरोबर. मग तेव्हा त्याच्यातून कसं? आता गॅस बी नाही. हा. त्याच्यावर शेगडीवर आले तर शेगडीला बी लाईट नाही. बरोबर आहे. हा. गॅस नाही. आणि हे तर म्हणतात भारत भ्रष्टाचार मुक्त केलाय. वाटतंय का खरंच भ्रष्टाचार? कुणी गेलाय? मोदी साहेबांनी आजचे दिन आले म्हणतात. आले ना, लय लय भारी दिवस आले. अगदी एक नंबरचे दिवस आहेत. वाटतंय का खरंच महिलांच्या आसरू पुसण्याचं काम करतायत? केले ना. असं पाण्या पुसले, आसरू नाही. आसरू नाही ना, पाण्या पुसल्या. बघितलं का लाडक्या बहिणी काय म्हणतात? त्याच टायमाला लाईट जाते बरोबर. मग तेव्हा त्याच्यातून कसं? आता गॅस बी नाही. हा. त्याच्यावर शेगडीवर आले तर शेगडीला बी लाईट नाही. तासाला लाईट जाती का परत अर्ध्या तासाला जाते, आली का हा. परत 2 तास जाती, परत 1 तास. बरोबर आहे. बरणं होती नाही, जळायला लागली वाघाची बरं. भीती. हा. वाघाची भीती. वाघ बी आहे का इकडे? वाघ भरपूर आहेत. हा. हा, तुमच्याकडे मातबर नेते तसे वाघ पण आहेत का? भरपूर वाघ आहेत. मग वाघांचा फायदा होतोय का नाही? म्हणजे त्या वाघांचा नाही, ह्या वाघांचा. या वाघांचा फायदा होतोय ना. हा. आता शेतकऱ्यांना असं झालंय हा. की गाय आहेत ना, गायांना जी वासर बछडी होत्यात, हा. त्या बछडी सुधीला आता हिच्या सोडायला लागली, बरोबर आहे. जंगलांमध्ये सोडायला लागली. मग ते वाघांचं बागात आहे तिच्यात. पण वन विभाग अधिकारी इथं बसून असतात ना म्हणतात. आज त्यात पण तरी सोडतात, आहेत रस्ते असतात, कुठे असतात. हा, बरोबर आहे. म्हणजे राजकारणातले वाघ काय कामाचे नाही. नाही ते काय काम हे धावून येत राहीन. ते डायरेक्ट अंगावर येतात. बरोबर आहे. नाही पण हसण्यासारखी गोष्ट नाही. बघितलं का शेतकऱ्यांची खरंच खूप गंभीर हो. राम राम मंडळी. राम. काय चाललंय? काय म्हणताय? काय चाललंय गावगाडा? काय म्हणतोय साहेब? अरे मी तर खड्ड्यात गेलो की राव इकडे. हा ना राव, म्हणलं सहज बसाय जाऊ, खड्ड्यात गेलो राव. काय म्हणताय? गाव खड्ड्यात आहे का वर आहे? वर आहे. काय म्हणताय? रस्ते काय म्हणताय? रस्ते सध्या चांगले आहेत, पण एवढे पण चांगले नाहीत. एवढे पण चांगले नाहीत म्हणजे म्हणजे आता म्हणजे पाहुण्यांना सांगाय पुरते चांगले, हो. पण वागायला चांगले नाही. नाही. बर काय म्हणते एकंदरीत शेतीवाडी काय म्हणते? शेतीवाडी काय बाजार नाही, काहीच नाही. काय त्याला काय करायचं? शेतकरी हवाल दिलेत काय म्हणायचे? चांगलेच हवाल दिलेत. हवाल दिलेत. काही नाही, इथं नेत्यांनी आवाज उठवलाय म्हणतात. फायदा होतोय का नाही आवाजाचा? काय नाही फायदा काय नाही होत. काय वाटतंय का एकदा निवडून गेला परत कोण आलं इकडे? नाही, फक्त मतदानापुरतीच येतात काय? मतदानापुरतीच. बरं आज काय परिस्थिती आहे सर्वसामान्य जनतेची? काय आता पाणीच नाही तर काय, आता सगळंच अवघड झाले. सगळं अवघड झालंय. हो. बरं आता कसं आहे नियोजन पाण्याचं? आता पाणी 2-3 दिवसात नदीला पाणी राहणार आहे, परत पाणीच नाही. आणि लाईटीचं कसं नियोजन? लाईट तर विचारायचंच नाही. इकडे बघायचं 6-7 तास लाईटच नाही. 6-7 तास लाईटच नाही. मग नाही. कसं करता तुम्ही? काय आता असंच गरमीत बसायचं. गरमीत बसायचं. हो. बरोबर आहे बरोबर. गरमीत बसायचं, लाईट नाही, पाणी नाही म्हणलं लोड शेडिंग कसं काय होतंय का? ही लाईटीचं MIDC ना त्यांच्यामुळे ते म्हणतात आम्हाला लाईटच नाही पुरत. लाईटच पुरत नाही. हो. पण शेतकऱ्यांच्याच वेळेस लाईट पुरत नाही काय? हो, फक्त शेतकऱ्यांनाच लाईट नाही पुरत. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्याचं सरकारचं धोरण आहे, पण शेतकऱ्याचं मरण होतंय म्हणायचं. हो, मरण. बरं 100%. साहेब काय चाललंय? काय नाही आपलं साहेब धंदा पाणी. धंदा पाणी. अरे कुठं कार्यक्रम आहे काय? कार्यक्रम आहे.
कुणाचा कार्यक्रम करताय काय यांचंच आता ते बोलतो यांचंच करतोय ना हा यांचंच करायचं आहे. बर 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 तेच म्हणलं लयच बार चाललंय साखर वगैरे. काय म्हणते महागाई काय म्हणते? मग काय नाही आता आपण पुढच्याकडून घेतो किराणावाल्याचं मला काय फरक पडत नाही त्याचा. तुम्हाला काय फरक नाही पडत. गोडवा काय म्हणतोय जनतेचा? जनता चांगली आहे, सगळे व्यवस्थित. बरं काय म्हणताय एकंदरीत आजचे दिन काय म्हणतायत? आज मोदींनी वाटोळ केलं बरं. मोदींनी वाटवं केलं. आज तर त्यांच्या कामगिरीला चांगलं वर्ष झालंय राव. सगळ्या पंतप्रधानांना डावलंय मोदी साहेबांनी. चुकीचं आहे सगळं. का बरं? आणि मोदींनी वाटोळ केलं पर महागाई बिगाई वाढली सगळी. अहो ते म्हणतायत सोनं खरेदी करू नका, तेल खरेदी करू नका, गाड्या घेऊ नका, त्याच्यामुळे गाडी घ्यायची कॅन्सल केली घ्यायची. आणि ते मेलोडी चॉकलेट खाताय तिकडं. ते काय बावटची ते पटतंय का तुम्हाला? अजिबात पटत नाही. अहो पंतप्रधान बावट कसे असू शकतात? त्यांच्याकडे व्हिजन म्हणतात, व्हिजन बीजेपी वाले. चॉकलेट नेऊन द्यायची का? हा व्हिजन म्हणतात. नाही नाही हा चुकीचं आहे सगळं. अरे हे म्हणतात भ्रष्टाचार मुक्त केलंय म्हणतायत. लाडका दाजी कुणाला माहित होतं का? लाडका दाजी सुद्धा आणले त्यांनी. कुठे? हा आता लाडकी बहीण आणली म्हणलं लाडका दाजी असं याद्या करायला लागलाय. नाही, ते आहे मग बरं. लाडका दाजी आला का नाही? ते आहे. हा? अजून नाही त्याची स्कीम नाही घेतली आपण अजून. नाही? नाही नाही लाडक्या बहिणीची. नाही नाही अरे म्हणजे तुम्हाला वंचितच केलं. नाही घेतलीच नाही आपण. धोंडा झाला का नाही? नाही दोंडा बिंडा नाही धोंड्याचा केला. महिना नाही झाला म्हणजे सासऱ्याने वंचित ठेवलं. लोकांचे दोंडे करतो आपण. लोकांचे डोंडे म्हणजे सासऱ्याने वंचित ठेवलं आणि मोदी साहेबांनी वंचित ठेवलं. मोदींनी तर बरंच वाटलं. अरे राव, कुटुंबावर किती अन्याय रे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते तब्येत पाणी? तब्येत पाणी बरी. काय रात्री दारेव गेले काय? हा? रात्री दारेव गेले ते दारू अहो, डोळे लय लाल झाले तुमचे भरण्यानी. हा बरं. अरे आता आमची नगरी भाषा आणि इकडे तुमच्याकडे जरा फॅशनेबल बोललं जाते. तेवढं आहे. काय म्हणते एकंदरीत? काय आता काय सांगावं तुम्हाला फार सगळंच वाटलं. तुम्ही सांगायचं ना आम्ही काय ऐकायचं. सांगायचं काय काय सांगावा. सगळं सांगा तुमच्या ज्या ज्या भावना आहेत त्या. पाणी आहे, त्याच्यात सिमेंट कोंबी त्यात हं, काय पायपांमध्ये हं, सायपानं चालून देते नाही, हं. खाली पाणी नेत्यात. आम्ही कटाळलोय आता पार त्याला. काय 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 सांगावं अजून. म्हणजे लोक कार्यकर्त्यांवर राजकारण करतात, तुमच्याकडे पाण्यात राजकारण आहे आमचं म्हणायचं. काय ते राजकारण कशात बी म्हणजे लोकांनाच मिळाला का नाही हे राजकारण कशात करतात. म्हणजे यांनी जर सिमेंट पाईपलाईन कोंबलं नाही तर पाणी तुम्हाला येतं. हा तेच ना मग असंच होते. फार वैताग आलाय. फार वाईट झालंय. कांद्याला मालाला बाजार नाही. हं, काय कांद्यात तसं गवारी लावा तर त्या तशा. बरोबर आहे, हं? बरोबर आहे, मग काय काय माल तरी काय करावं. बरोबर आहे. कुठलंही केलं तरी कुठल्यालाच बाजार नाही मार्केटमध्ये येऊन गावाला आणि आणि खत बघावं तर मग विचारायच नको. खत तर 2,500 रुपयाला गोण. बरोबर आहे. हं? पण आता मला सांगा हे कांद्याला त्याला बाजार नाही पण यांचं युद्ध झालं, गॅस वाढलाय, तेल वाढले, अहो गॅस पेट्रोल डिझेल काय आता सगळंच पाहिजे. वाढलंय. सगळंच वाढलं. मग शेतकऱ्याचा माल का वाढाना? शेतकऱ्याचं कसं काय वाढून त्याचं पिंड पाडायचं. बरोबर आहे, बरोबर हं? आहे. काय करायचं. आज शेतकऱ्याला लाईटीसाठी वंचित राहावं लागते. नाही लाईटीचं होतंय कायमच चालू आहे ते. हा आली गेली. बरोबर आहे. हं. ती एक आपली घरातली झाली म्हणायचं. हा घरातलीच झाली. हा ती कधी येते कधी हा. जाते त्याचं काय विषय नाही. वावरात योगा भरला का चालू करा. बरोबर म्हणजे भरणं कमी लाईटीसाठी फेऱ्या मारूच माणूस मरून जाते. वैतागात फार. वैतागत आहे म्हणजे ते भरणं नाही केलेलं बरं. हा बर पाण्याचं काय समीकरण म्हणजे इकडं पाणी सारं दाबादाबी करतायत काही. पाणी आहे पाटाला. हा पण पाटाला. त्याच्यात बी वाद. हा त्याच्यात असंच ना मग मागायला सांगितलं ना. हा बरोबर आहे, बरोबर आहे. मग ही शेतकऱ्याची सगळ्यात बिकट परिस्थिती आहे. या योजना ती येतात खरंच येत आहेत का हो ग्रामीण भागापर्यंत? काय आता ह्या रोडने जाऊन बघा गुडघेत त्याला गटर आहेत गुडघेत त्याला गटार आहे मंचर रोडला. आणि तुमच्याकडे तर मातबर नेते आहेत. हं? मातबर नेते आहेत एवढा मोठा नेते खंडे भरे आहेत पण काय कामाचे. हा बरोबर आहे. म्हणजे खड्डे कमी पण एवढे नेते हा म्हणजे गल्लोगल्लीत नेते म्हणायचं. गल्लोगल्लीत नेते. पण एकही नेत्याचा रस्ता असा चांगला नाही म्हणायचं. नाही बघितलं का सर्वसामान्य माणसाची काय अवस्था आहे? काय म्हणताय दादा, काय चाललंय? काय नाही काय म्हणते तब्येत पाणी? ठीक आहे. काय एखादी कविता सुचते का विकासावरती? बोला बोला बिंदास. सुचते ना कशावर पर्यावरण म्हणून. पर्यावरणावरती या खाद्यांवरती घ्या. नाही असं आहे हा. विकास हा चालू असतो पण कुठं ना कुठं काम अपूर्ण असतात हा, आणि त्या दृष्टीनं सरकार असेल या ठिकाणची यंत्रणा असेल ग्रामपंचायत असेल यांचं काम चालू आहे. हा. परंतु जे काही त्रुटी आहे ते सुद्धा भरून काढण्याचं काम त्या ठिकाणी भावी काळामध्ये निश्चित होईल. बरोबर आहे, बरोबर. शेतकऱ्यांची आज परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांची बरोबर. परिस्थितीवर सुद्धा मार्ग काढण्याचं काम चालू आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळं आणि गेले 3-4 वर्षापूर्वी कोरोनामुळं आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती डळमळीत झालेली आहे. हा. परंतु त्याच्यात सुधारणा सरकारने करून त्यापर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत चांगलं काम करण्याचा देखील प्रयत्न केलाय. नक्कीच. परंतु
मिश्र पीक पद्धतीचा वापर नसल्यामुळं आणि एकाच पीक पद्धतीचा वापर असल्यामुळं ते पीक आमाप होतं आणि पर्यायाने शेतकऱ्याला नुकसान होतं. त्या नुकसान भरपाईसाठी सुद्धा सरकार प्रयत्न करतंय, पण अधिक प्रयत्न करावे अशी बरोबर. नम्रतेची विनंती. नक्कीच तुम्ही चांगली भावनिक साथ घातलेली आहे. 78 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळाले तरी हा आली ही लोकशाही लिहिली घटनाही जरी हा घटना राबविली जाई नाही तेही खरी. हा कारण वर्षावर्ग आज इथे राज्य करी. ही स्वातंत्र्य पाणी भरी या श्रीमंताच्या घरी, दारिद्र्य आलं सारं गरिबांच्या वाट्यावरी. वा. ही कुत्राई साहेबाचा बंगल्या साहेबापरी, दूध तूप मटण अंडी खाऊन तू पोट भरी. अन्न वस्त्राची तू निवाऱ्याची आज धरी, पण एवढी आज तुझी होईना इथेही पुरी. अजून कसा तू शांत असा तू खवळून रे भडक भडक, मग दे धडक तू बेधडक, आता दे धडक तू बेधडक. आडवा आला खुशाल त्याला बेला शक तू सडक सडक, दे धडक तू बेधडक, दे धडक तू बेधडक. ही लोकशाहीची आज इथे चालली थट्टा. बरोबर. होती निवडणुका जणू खेळती जसे सट्टा. लढता निवडणुकीत हा प्रत्येक पट्टा, आणि तो जातीला त्या लावितो बघा बट्टा. पैशावाल्याच्या उमेदवारांचा नट्टापट्टा पाहून झुकतो तिकडे अधिक मतांचा गठ्ठा. वा. कुणी विद्वान असू द्या धट्टाकट्टा, पण नसतो त्याच्याकडे मलिदा आणि भत्ता. नसतो त्याच्याकडे मलिदा आणि भत्ता, पण सत्याऐवजी त्याच्या पाठीत बसतो रट्टा. पैसा जातो आपटी खातो, होतो बिचारा कडक कडक, मग दे धडक तू बेधडक, आता दे धडक तू बेधडक. की दिवसा ढवळे लोक प्रकार हा घडला. एका चोराच्या घरावरती दरोडा पडला. विकतो बाप इथे लेकीला बाजारात, भाऊ निर्लज्ज बनून धरतो बहिणीचा हात. ह्यात अपघात कुठे कुठे झाले मात, मनुष्य पाठवी कुत्र्याला चंद्र लोकात. पैशाच्या बळावरती करी श्रीमंत, कुठे गरिबांच्या नशिबाने धरला भगवंत. वाह. लुटलं देवाचं मंदिर एका पुजाऱ्यानं, वाह. 16 वर्षाची पोर परनेली म्हाताऱ्यानं. जगा न्यारीच अलीकडच्या जगाची रीत, देव पूजेच बघा वाचते फिल्मी गीत. नमस्कार. धन्यवाद हिंद, जय धन्यवाद महाराष्ट्र. मनापासून आभारी आहे. खरंच या कवितेतून खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे. बेधडक धडक व्हा तुम्ही सगळेजण. एलएस मराठीवरती पहिल्या गावातून तर खरंच चांगलं शिकायला मिळालंय, पाहायला मिळालंय आणि विशेष म्हणजे ऐकायला सुद्धा मिळालंय. जनतेच्या होत्या या बोलक्या प्रतिक्रिया. अजून सुद्धा की पाण्यासाठी टंटा होत असेल, पाण्यासाठी झगडा होत असेल तर अजून काय बोलणार. एलएस मराठीवरती छोटा पुढारी विशेष कार्यक्रम. थँक्यू सो मच. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी आपल्या दारी.